हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर इकडे म्हणजे आज मी तुम्हाला काही पार्सल आलेले दाखवणार आहे, जे मी माझ्या घरासाठी घेतलेले आहे आणि त्याची सर्वांची लिंक मी तुम्हाला देणार आहे. आणि सगळे पार्सल खूप छान आहे आणि जे मी घेते तेच तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्ही माझा थंबनेल बघितला असेल, आमच्या संग एक होता वाचलं, म्हणजे आम्ही वाचलो आहे. तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार पण आहे की काय झालं आहे नेमकी. तर चला. आणि मी एक छोटीशी रॅक पण मागवलेली आहे हे तेलाचे डबे ठेवायला. हे तेलाचे डबे खूप छान आले. बाहेर मार्केटमध्ये विचारले तर 400 रुपयाला एक सांगितलं होतं आणि मला हे ऑनलाईन घेतला मी, तर मला 450चे 2 भेटले आहे. 1-1 लिटरचे आहे. तर चला रहा व्हिडिओमध्ये. तर इकडे हे पार्सल आले आहे माझे. याच्यामध्ये बेडशीट आहे, कारण की ना मी ना इलॅस्टिकचे बेडशीट मागवले आहे. ही जे आहे ना, हे बघा, हे असं होतं, हे राहतच नाही असे बेडशीट. त्याच्यामुळे ना मी इकडे इलॅस्टिकचे बेडशीट मागवले आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशा आहेत. मिंत्रावरनं मागवले आहे आणि हे आठवत नाही मला याच्यात काय आहे, तर बघू ओपन करून. बघा, व्हाईट कलरच मागवले आहे, कारण की असं व्हाईट सगळं आहे ना, त्याच्यामुळे मी व्हाईट कलरचे बेडशीट मागवले आहे. तिकडे बघा किती छान आहे, सॉफ्ट एकदम. आणि याला ना इलॅस्टिक आहे. बघा, या इलॅस्टिकमुळे ना असे जे बेड असतात ना, हे बॉक्सवाले, ते असे निघत नाही मग बेडशीट. तर चला, हा एक कलर आहे व्हाईट, छान दिसेल टाकल्यावर. बघा ना, मी अशी लायनिंग पण मॅचिंग घेतली आहे त्याला. टाकल्यावर दाखवला तुम्हाला. तर चला हे पण ओपन करू आपण. तर इकडे बघा, हा पण कलर मी व्हाईटच मागवलेला आहे. हे पण इलॅस्टिक आहे बघा. आता हे टाकल्यावर ना खूप छान दिसणार. बघा, त्याच्यावर अशी कवर आलेत. ठीक आहे. तर चला, आता हे जेव्हा टाकल तेव्हा दाखवाल. आता हे तिसरं पार्सल ओपन करू आपण. अरे यार, हे काय मी ऑर्डर केलं होतं म्हणजे लक्षात नाही. हो, हे पण बेडशीटच आहे. तर हे बघा, हे ओपन केलं आहे आणि हे टेबल कवर आहे. मी विसरली होती. हे बघा, थोडंसं मॅचिंग नाही आहे टेबलावर ना, मला कवर पाहिजे होतं, तर मी हे कवर मागवलं होतं. तर मला वाटलं ही बेडशीट कसं काय आली. बघा, इकडे बघा टाकली आहे बेडशीट आणि इतकी सुंदर आहे ना बेडशीट. आणि म्हणजे कॉटन आहे प्युअर. आणि तिकडं तो कवर बघा, तसा कवर मी घेतलेला. आता तो टेबल पण नवीनच आहे ना, कुठं टाकून देणार. आणि मला तिथं कामं पडतो ना, काही मोबाईल चार्जिंग वगैरे ठेवायला, त्याच्यामुळे मी त्याच्यावर कवर मागवलं. हे कवर मी टाकून दिलं. बघा, हे चांगलं वाटत नव्हतं ना. तर बघा, छान वाटतंय का नक्की सांगा मला कमेंट करून. मी तुम्हाला जे पण प्रोडक्ट दाखवले आहे त्याच्या सर्व लिंक माझ्या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे. माझ्या लिंकवरनं बाय केले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑफर भेटणार आहे. तर माझ्या लिंकवरनं घ्या, खूप छान आहे. आणि मी कुठलीही गोष्ट तुम्हाला, मी जे घेते तेच तुम्हाला मी दाखवते. आणि हे खरंच बेडशीट खूप छान आहे. याच्या जोडीची पण खूप छान आहे. ती टाकल्यावर मी तुम्हाला दाखवणार. हां, तर बघा, हा असा आहे सगळं. आणि हे किंग साईज आहे ही बेडशीटची. ठीक आहे. चला, तर इकडे बघा, मी असं तेल ठेवलं आहे. बघा, हा डब्बा किती छान आहे ना. त्याच्यावर हे झाकण आहे. तेलाची सांडवर होणार नाही ना याच्यामुळं. हे बघा, तर बघा, तर आज मी सगळेच पार्सल आलेले ओपन करणार आहे. हे पण एक आलेलं आहे. इथे एक छोटीशी रॅक मला पाहिजे होती, तेलाचा डब्बा, छोटं सामान ठेवायला. तर ती आली आहे. तर ती पण दाखवते तुम्हाला कशी आहे. इकडे बघा, एवढी कशी घाण दिली का माहिती. तर रॅक ना खूप छान आहे. तर थोडीशी त्याला मी वॉश करून घेते आहे. आणि होत असतं असं, कधी कधी खराब येत असतं, तर आपल्याला ते वॉश करून घ्यावं लागतं. आणि इथे बघा, मी मांडली आहे रॅक. खूप छान आहे ही रॅक. बघा, ह्याच्यामध्ये कमी किमतीची पण आहे बरं का, 150-150, पण ही 350ची आहे काहीतरी. चांगल्या क्वालिटीची आहे ही. हे बघा, हे आज आम्हाला माहीत पडलं. हाँ ना, डेंजर ही है तो. बोलना ना, 4 दिन से मुझे बदबू आ रही है इसमें से, नहीं यूज़ करो. तर एक 5 दिवसापासून गॅसचा वास येत होता. आम्हाला माहीत नव्हतं. बरं झालं माझ्या मिस्टरांनी नाही का माणूस बोलवला आणि चेक केलं. तर याच्यामध्ये बघा कशा बुडबुड्या येत आहे. बघा, अशा बुडबुड्या येत असल्या म्हणजे गॅस लिकेज होत आहे. पाणी टाकल्यावर बुडबुड्या नाही यायला पाहिजे. आणि आता मी इकडे गॅस माझा घेऊन गेले आहे. मी इकडे पोळ्या करते इंडक्शनवर जमत नाही पोळ्या, खूप असं चटके बसतात आणि जळतात लगेच. तर ते आता काय आहे, आता गॅस सिलेंडर घेऊन गेले आहे. ते म्हणते आता कधी देतो काय माहीत नाही. तोपर्यंत लाडू कशी ना, लाडू भात खात नाही अजिबात. लाडूला भात नाही आवडत. ती असं म्हणजे तिला पोळीच आवडते खायला लाडूला. तर तिला तूप वगैरे लावून मी तिला लाडूला बनवत असते मी चपाती. तर पुढे मी तुमच्या संग व्हिडिओमध्ये बोलणारच आहे सर्व गोष्टी काही. आणि चला मी पटापट पोळ्या बनवून घेते. लाडूच्या पप्पांना ऑफिसला पण निघायचं आहे
आणि त्यांचा आहे आज पहिला दिवस ऑफिसचा पुण्यातला. तर इकडे त्यांची तयारी चालू आहे ऑफिसची. टिफिन वगैरे मी त्यांना काहीच दिलेलं नाही आहे, कारण की काही बनलंच नाही. ते गॅसचं अचानकच माहीत पडलं आणि मग काहीच बनलं नाही आज. ते म्हटलं जाऊ दे, मी जातो म्हणून तसंच त्यांनी लवकर येतो मला म्हटले घरी, त्यावर तू बनवून ठेव. आणि इंडक्शनवर कसं हळूहळू बनवावं लागतं. काय बनवलं बाळा? क्या? पापा का नाम है, अरे पापा आपका नाम लिख रही है, वो डिजाइन बना रही, डेकोरेशन कर रही है, बर्थडे के लिए बोल रही है. मैं पापा का पर बहुत प्यार करती ना, इसलिए मैंने दिल बनाया है. अच्छा दिल बनाया, पापा से बहुत प्यार करती ना तो दिल बनाया है. ओगो भाई कैसे डेकोरेशन बना रही वो. कितना अच्छा बनाई है माझी पोरगी. बोल के नहीं बोलो जो पापा बोल के बोलेंगे. अच्छा मेरी बेटी ना. एकदम पागल आप डांटते हो जी, इसलिए आप बोल के नहीं बोलो. अरे वो क्या कि मालूम है, उससे गोल गोल बनाई, साइड का कट कर दी, और वो उसमें दिल है ना. देखिए इधर आइए, दिखाओ बेटा चम्मच, पापा को दिखाती हूँ मैं. देखिए इसमें दिल है ना ये. अरे वाह. हाँ उसका दिमाग देखिए ना, देखिए आप क्या कर रही है वो. देखिए आप देख के जाइए, रुकिए, देखिए आप क्या करिए. लो देखो, और फिर क्या करती है, साइड से हटा देती है और दिल बन गया बीच में का. अरे वाह. आई लव यू पापा. आई लव यू आपके बेटा. बहुत प्यार करती हूँ मैं. मैं भी बेटा, आप तो बहुत प्यार करता बेटा, मेरी जान हो आप. कितना अच्छा दिल बनाई. आई लव यू मेरी. वाह. आई लव यू दोस्तों. आई लव यू बोलो. आई लव यू दोस्तों. मैं भी आपके लिए दिल बनाऊँ. हाँ 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 बोल रहे हैं दोस्तों, मैं आपके लिए दिल बनाऊंगी, बाद में रात में दिल बनाऊंगी आटा से मैं आपके लिए. हाँ. ठीक है. जब आटा मम्मी बना देगी ना, हाँ. मेरी मम्मी, फिर मैं आपके लिए दिल बना दूंगी दोस्तों. आगे भाई आपके लिए भी बना देगी दिल. हाँ मम्मी आपके लिए भी बना दूंगी मैं. आई लव यू दोस्तों. आय लव्ह यू दोस्तों. इथं ना मस्त बाल्कनीत बसते आणि खेळती. आप मुझे कल चॉकलेट दिलाओगे ना? क्या? आप कल चॉकलेट दिलाओगे ना? चॉकलेट? आप कल चॉकलेट नहीं दिलाओगे तो मैं आपके लिए दिल नहीं बनाऊंगी आटा से, और जब आप चॉकलेट दिलाओगे फिर मैं आपके लिए दिल बनाऊंगी आटा से. तो इतनी सी बात है. इतनी सी बात है. समजलं का तुम्हाला? तुम्ही जर तिला चॉकलेट दिलं ना तर ती तुम्हाला दिल बनवून देणार. चॉकलेट नाही दिलं तर दिल नाही बनवणार. इतनी सी बात है बोल रही है वो. फिर से गोल कीजिए उसे, खेलिए. इकडे नादी लावलंय हिचे. पप्पा गेले ऑफिस. पप्पा गेले ऑफिसला. फिर से ऑफिस नहीं लाना पापा को. आ गए, तुरंत आएंगे पापा. आएंगे पापा का बस साइन मार के चले आएंगे. आज फर्स्ट दिन गए ना ऑफिस. पापा आज फर्स्ट दिन ऑफिस गए हैं इतने दिन के बाद. इतने दूर है ऑफिस, फिर कैसे ला सकते हैं पापा? वो कार से गए हैं पापा. तुरंत आएंगे ऑफिस में, साइन मार के तुरंत आएंगे. नहीं आप तब तक डेकोरेशन बना के रखिए पापा के लिए सारा. हाँ पापा. पापा आने के बाद दिखा देना डेकोरेशन आपका. हाँ, पापा के लिए सुटके बनाऊंगी मैं. हाँ ठीक आहे. देखो बन अब चला इकडे बघा मी स्वयंपाक करते, कुकर लावते. इकडे बघा कॉकरोच बघा. इथे औषध मारलं आहे. हे बघा, हे दिसतंय का औषध. पेस्ट कंट्रोल केलं आहे. तुमच्या सर्वांची कमेंट होती ताई तू रॅक का घेतली, तर असं हे ठेवलं आहे मी. तुमच्या सर्वांची कमेंट होती ताई तू रॅक का घेतली, तर पुढे व्हिडिओमध्ये मी सांगते की मी ही रॅक का घेतली आहे. इकडे बघा, इकडं पण असं जे लागत नाही ना असं सामान ते ठेवलं आहे. हे तर रिकामच आहे. इकडे टिश्यू पेपर आहे. इकडं असंच जे नाही यूज करत ना ते ठेवले असं मी. आणि ह्याच्यामध्ये असं हे ठेवलेलं, ह्याच्यामध्ये कांदे बटाट्याचं ठेवलं आहे बघा. इथं सगळीकडे पेस्ट कंट्रोल झालं आहे बघा. इकडे मी आरो घेतले आहे, पार्सल आले आहे. आणि हे आहे केंट कंपनीचे. आणि आत्ता सध्या ऑफरमध्ये आहे 1+3 अशी 4 वर्षाची वॉरंटी आहे याची. ह्याच्याबरोबर एक गिफ्ट पण मला भेटलेला आहे. आणि आता इथे मी त्याची पॅकिंग पण करून घेतली आहे आजच.
इकडे बघा पॅकिंग झाली आहे आणि त्याचं गिफ्ट पण बघा त्याच्याबरोबर मला काय भेटलं आहे दाखवते बघा. तर हे पाणी गरम करण्याचं मशीन केनचंच आहे, त्याच कंपनीचं मला भेटलेलं आहे. खूप छान आहे आणि मी सकाळी पाणी गरम करूनच पित असते ना. आणि हे मला त्याच्याबरोबर फ्री भेटलेलं आहे. तर ह्याची सगळ्यांची लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तर चला मग. तर पोळ्या केला. इकडे मी ना थोडंसं ना या मिरच्या आहे ना याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर आणि हे वाटलं लसूण आणि ते भरलं आहे मिरच्यांमध्ये. थोडं बेसन पिठामध्ये हे मिक्स केलं आहे. थोडंसं तळून घेऊ आपण याला मस्त. आता हे ना ह्याच्यामध्ये जळतं हो, जळलं नाही म्हणजे बरं होईल. थोडंसं झाकण ठेवते. दोस्तों ये मेरी छत है और मम्मी हाँ बेटा, मुझे ये अच्छा नहीं लगता, बहुत गर्मी होती है इसमें। क्या बहुत गर्मी होती है इस घर के अंदर। मुझे कोलकाता ही घर पसंद है, हमारा घर, और इसलिए का घर नहीं होता। ओ हाँ कोलकाता पसंद है, हाँ ये घर नहीं अच्छा लगता है? हाँ। नहीं, यहाँ गर्मी नहीं है, यहाँ ठंडी है. कोलकाता में गर्मी थी, कोलकाता में गर्मी है. यहाँ अच्छा मौसम है बेटा. आगे समझ रहे हो क्या आप मुझे? मम्मी आपको कुछ नहीं समझता। क्यों मुझे कुछ नहीं समझता? क्योंकि आपका दिमाग खराब हो गया है। क्यों? मेरा दिमाग अच्छा है सब. क्योंकि आप रोज मेरा जीना हराम कर देते हो। मैंने क्या किया? मैंने कब आपका जीना आराम किया? कुछ भी बोलती हो. हाँ? कुछ भी. हाँ कुछ भी. इतना अच्छा नहलाया, खाना खिलाया, सब तो मम्मी ही करती है आपको. बहुत जीना आराम करके लगा आपने मेरा. चला. तर इकडे हे पार्सल आलं आहे आणि हे मागवलं आहे मी फर्स्ट क्रायवरनं. परते मागवले आहे आणि 2 साईडला व्हाईट आणि मध्ये असा कलर जसा सोफाचा आहे ना, बेडचा सोफा, तर तसं मॅचिंग कलर मी मागवला आहे. तर मी ओपन करते आणि हा वरतून हे बघा असे आहेत. हा एक सिंगल मध्ये लावणार आहे. ओ जाड पण आहे बघा. हा व्हाईट आहे बघा, व्हाईट. क्रीम कलर आहे, क्रीम, व्हाईट नाही आहे, क्रीम आलाय. बाकी सगळे बघा क्रीम कलर आहे सगळे. हे हलका आहे बघा. आता लावल्यावर दाखवते तुम्हाला मी कसे दिसतात. थांब. बघा एवढे खास नाही वाटत ते पडदे. क्वालिटी आहे ना अशी वाटत नाही की म्हणजे जसा सोफा आहे ना, एवढी खास नाही क्वालिटी. तर पडदे मी रिटर्नमध्ये टाकते आहे. पडदे एवढे खास नाही आहे आणि महाग आहेत खूप, तर पण एवढे खास नाही आहे पडदे, तर मी ते देते आहे रिटर्न. आपण बघूया दुसरे नवीन घेऊया मार्केटमध्ये जाऊन. तर चला. हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता दुपारचे 3 वाजले आहे आणि माझे मिस्टर गेले आहेत ऑफिसला. म्हणजे ते सकाळीच गेलेले आहे, 11 वाजता गेले आहेत आणि आज त्यांचा ऑफिसचा पहिला दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट मला ना बऱ्याचशा ताईंचं आहे ना, म्हणजे बरंचसं कन्फ्युजन आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुला ट्रॉली आहे तरी तू ती रॅक का घेतली. मी ते कमेंट वाचलेत ना तुमच्या. आणि दुसऱ्या एका ताईचं म्हणणं आहे की अर्चना म्हणून ताई आहे कोणतरी, त्यांचं म्हणणं आहे की तू दुसरं लग्न केलं तर तू तुझं आडनाव का नाही चेंज केलं, असं म्हणणं आहे. आणि तुम्हाला तुम्ही थंबनेल बघितला असेलच माझा. खरंच आम्ही ना मरता वाचलो आहे. खरंच तुम्हाला सांगते मी. तुम्ही तो सिलेंडर बघितला आहे, म्हणजे तुम्हाला सांगते मी, जसा मी तो सिलेंडर आणला आहे का तो तेव्हापासून त्याच्यातनं वास येतोय. म्हणजे कसं तो ऑन केला का माझे मिस्टर म्हणतात अरे सिलेंडरचा वास येतो. मी म्हणते नाही हो नाही येते. आणि मला नव्हतं येत, त्याने यायचा बरं का. तर मग आम्ही एक माणूस बोलवला, त्याने तो चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्यामध्ये असे बुडबुडे यायला लागल्या. याचा अर्थ तो सिलेंडरच लिकेज होता. बरं झालं ना बाबा. आम्ही रात्रीचं दिवस सारखं स्वयंपाक झाला का मी लगेच बंद करायची, खालून ते रेग्युलेटर लगेच बंद करून ठेवायची. मग त्याला काल फोन केला, असाचा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही मला सिलेंडर चेंज करून द्या म्हटलं. तर त्यांचा माणूस आला होता, तो घेऊन गेला आहे सिलेंडर. आणि आता कधी देतो काय माहीत नाही मला. आता बघूया. तर मी तसं स्वयंपाक केला आहे. खूप प्रॉब्लेम होतोय. आता दिला असतं बरं आहे, कारण की सर्व पित्र अमावस्या येईल आता 2-4 दिवसांनी. मला माझ्या मिस्टरांचं पित्र घालायचं आहे मला. असं मी त्यांचं ना सर्व पित्रे अमावस्याला त्यांचं पित्र घालत असते मी त्यांचं.
आणि काल माझी बहीण आली होती, तुम्ही व्हिडिओ बघितला आहे कालचा. खूप सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स पण केल्या आहे आणि लाईक पण केलं आहे सगळ्यांनी व्हिडिओला माझ्या. तुम्ही सर्वजण, तुम्हाला सांगायची गरज नाही पडत, तुम्ही सगळेजण लाईक करतात, त्यासाठी मी तुमचे मनापासून मी आभारी आहे सर्वांचे. खूप छान वाटतं तुम्ही सगळेजण मला एवढं सपोर्ट करताय. तर असो, आणि ती रॅक मी का घेतली आहे ते मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे, कारण की ते कॉकरोच आणि मला नाही आवडत आहो ते ट्रॉलीमध्ये ठेवायला. म्हणजे मला ते असं घरामध्ये ट्रॉली आवडतात बरं का, किचनमध्ये छान वाटतं, पण ते एक्स्ट्रा सामान वगैरे मी त्यात ठेवलं आहे. कारण की ह्या आधी या घरामध्ये बॅचलर 2 मुलं राहायची वाटतं, असं आम्हाला कळलं आहे. तर 2 मुलं राहायचे आणि बॅचलर मुलं असल्यावर कसं ते काही एवढं स्वच्छता ठेवत नाही. पण त्यांनी आम्हाला यायच्या आधी फ्लॅटला पेंटिंग सगळं करून दिलं आहे फ्लॅट, पण ते ट्रॉलीमध्ये कॉकरोच होते तिथं. आणि तो जो त्यांचा जुना गॅस आहे ना, तो असा उलटा करून मी ठेवलाय, झाकून ठेवलाय. त्याला सुद्धा असे कॉकरोचचे नाही का ते डागा असं ते आहे, त्याच्यामुळे मी त्याला ओढणीने झाकून ठेवलेलं आहे. मला ते बघितलं तरी मला ते किळस यायला लागले, म्हणून मी तसं ठेवला आहे. त्यांना मी बऱ्याच वेळा फोन केला की तो गॅस काढून टाका म्हटलं. ते म्हणतात बघू ते कधी काढतात. तो गॅस जर गेला ना तिथली अडचण कमी होईल आणि मला तिथं माझा गॅस ठेवता येईल. आणि ते कॉकरोच तुम्ही कितीही काहीही करा, त्या ट्रॉलीला कॉकरोच होतातच. आता हे ज्यांच्याकडनं आम्ही हा फ्लॅट घेतले, जे एजंट आहे, ती कंपनी आहे, त्यांना आम्ही कंप्लेंट केली, अहो किती कॉकरोच वगैरे नाही का. तरी मी आल्या जेव्हा मला बघितलं ना, मी लगेच ते हीट असतं ना, हीट ते मागवलं, सगळीकडे मारलं मी. मग ते सगळे मरून पडले रात्री. मी सगळं ते स्वच्छ धुवून काढलं. अहो मी सगळं काही दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. मग नंतर मी सगळं ते आवरलं स्वच्छ सगळं. पण ते काय होतं ना, त्याच्यामध्ये ना आता ते भांडे ठेवायचं मला मनच झालेलं नाही. त्यात ताट ठेवायचे, त्यात ग्लास ठेवायचा, ग्लास चुकून काढला, त्यात कॉकरोच असला, पाणी पिलं, मग त्याच्यामुळं मी ठेवलं नाहीये. समजून घ्या, खूप बोलते ना. तर चला, आता खूप मोठा व्हिडिओ होत असतो माझा नेहमी. लाडू खूप रडती आहे, त्याच्यामुळे मी मागे साईडने आवाज देत आहे. आणि आज जे काही पार्सल माझ्या आले आहे ते सगळे मी तुम्हाला दाखवलेले आहे. मी स्वतः जे मला घरासाठी मी घेते आहे. आणि कसं माझं घर आउटसाईडला असल्यामुळं ना हळूहळू एक पार्सल येत आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. जाऊ का? नाही येत्या. तर चला मग, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. बाय.